महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचा हादरून सोडणारा बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा अखेर 20 वर्षांनंतर निकाल लागलेला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंग पाटील यांच्यासह सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केलेली आहे. यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलेला आहे. या खटल्याचा पाया ज्या माफियाच्या साक्षीदारावर उभा होता त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याने न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. तपासातील गंभीर त्रुटी, पुराव्यातील विसंगती आणि पोलिसांच्या काही मूलभूत चुका यामुळे सरकारी पक्षाचा संपूर्ण खटला कोसळल्याचे न्यायालयाने म्हटलेले आहे. विशेष न्यायमूर्तीचे निरीक्षण. सीबीआयने विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती S.R. नामवंदर यांच्या निकाल वाचन करताना म्हटले की 20 वर्षांनंतर हा निकाल देताना न्यायालय केवळ कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेत आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एक लोकनेत्याची भरदिवसा गोळीबार करून हत्या झाली. सुरुवातीला कळंबोली पोलीस, त्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखा, नंतर सीबीआयकडे तपास गेला. या खटल्यात तब्बल 127 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने स्पष्ट केले की कोणत्याही आरोपीला केवळ संशयावरून दोषी ठरवता येत नाही. दोषारोप सिद्ध करण्यासाठी ठोस आणि विश्वासार्ह पुरावे आवश्यक आहेत. या प्रकरणात माफियाचा साक्षीदार पारसमल जैन यांची साक्ष या संपूर्ण खटल्याचा मुख्य आधार होता. मात्र न्यायालयाने त्यांच्या जबाबामधील विसंगतीचा विस्तार उल्लेख केलेला आहे. न्यायालयाने नमूद केले की जैन यांना 8 सप्टेंबर 2009 रोजी ताब्यात घेतल्याचा दावा आहे. मात्र अधिकृत अटक 25 सप्टेंबर दाखवण्यात आलेली आहे. या कालावधीत त्याच्या बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवण्यात आलेला आहे, मारहाण झालेली आहे, औषधे बंद करण्यात आलेली आहे आणि दबावाखाली कबुली जबाब घेतल्याचे आरोप त्याने केलेले आहे. न्यायालयाने म्हटले की सरकारी पक्षाने या गंभीर बाबीची पुरेशी माहिती न्यायालयासमोर ठेवलेली नाही. त्यामुळे माफीचा साक्षीदार विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात कमी पडलेली आहे. तपासातील सर्वात मोठ्या त्रुटीवर भाष्य करताना न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले. न्यायालयाने म्हटले या प्रकरणात कुठल्याही आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आलेला नाही. कॉल डिटेल रेकॉर्ड गोळा करण्यात आलेले नाहीत. आरोपी परस्पर संपर्कात होते का याचा कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणेकडे नाही. न्यायालयाने पुढे नमूद केले की जर मोबाईल डेटा आणि CDR सादर करण्यात आला असता तर आरोपीमधील कथित कट किंवा संपर्क सिद्ध करण्यास मदत झाली असती. मात्र पोलिसांच्या या घोडचुकीमुळे तपासातील एक महत्त्वाचा दुवा कायमचा हरवलेला आहे. पवनराजे यांच्या वेगवेगळ्या 4 कहाण्या. माफीच्या साक्षीदाराने हत्येच्या दिवशी आपण कुठे होतो याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी 4 भिन्न माहिती दिल्याने न्यायालयाने नमूद केलेलं आहे. कधी तो थेट श्रीनाथाजीला गेलेला सांगतो, कधी तो अहमदाबादला गेलेला सांगतो, कधी मित्राकडे गेलेला राहतो, तर कधी नाथद्वारा मार्ग प्रवास केल्याचं सांगतो. या परस्पर विरोधी कथनामुळे त्यांच्या संपूर्ण साक्षीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. न्यायाधीशांनी स्पष्ट शब्दात नमूद केले की प्रत्येक वेळी